तर नमस्कार मित्रांनो, आज आपण मुंबई महानगरपालिकेचा सर्वे पाहणार आहोत. कोणासाठी किती जागा आहेत, कोणकोणत्या सत्ता येणार आहेत, ही सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मुंबई महानगरपालिका 2026 निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वात मोठी चर्चा एकाच मुद्द्यावर होत आहे. शेवटी मुंबईवर सत्ता कोणाची येणार? सध्या उपलब्ध असलेले राजकीय संकेत, ग्राउंड रिपोर्ट्स, मतदारांचा मूड आणि मागील निवडणुकांचे ट्रेंड पाहता एक गोष्ट स्पष्ट दिसते की यावेळी कोणत्याही एका पक्षाला सहज एकहाती सत्ता मिळणे कठीण आहे. मात्र काही पक्ष आघाडीवर नक्कीच दिसत आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना असलेली महायुती ही सत्तेसाठी सर्वात मजबूत दावेदार मानली जात आहे. कारण राज्य आणि केंद्रातील सत्ता, मोठ्या विकास प्रकल्पांचे श्रेय, मजबूत संघटना आणि आर्थिक ताकद हे सगळे घटक त्यांच्या बाजूने जात आहेत. राजकीय विश्लेषकांच्या अंदाजानुसार जर मतदानाचा ट्रेंड असाच राहिला तर महायुतीला साधारण 115 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे. हा आकडा बहुमताच्या वर किंवा अगदी आसपास जात असल्यामुळे सध्या तरी महायुती सत्ता स्थापन करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाची शिवसेना ही मुंबईतील पारंपरिक मतदारांवर आणि भावनिक मुद्द्यांवर लढत देत आहे. मराठी अस्मिता, मुंबईचा इतिहास आणि शिवसेनेचा गड हा प्रचार प्रभावी ठरला, तर उद्धव ठाकरे गट 70 ते 90 जागांपर्यंत मजल मारू शकतो. मात्र सध्याच्या समीकरणानुसार एकट्याने सत्ता मिळवणे उद्धव ठाकरे गटासाठी अवघड असल्याचे चित्र आहे. तरीही ते विरोधी पक्ष म्हणून किंवा युतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही यावेळी किंगमेकर ठरू शकते. मनसे स्वतः बहुसंख्य जागा जिंकणार नाही, पण काही निर्णायक वॉर्डांमध्ये मनसेचे उमेदवार निवडून आले तर सत्ता स्थापनेत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. अंदाजानुसार मनसे 10 ते 20 जागा जिंकू शकते आणि हाच आकडा राजकीय गणित बदलू शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या मर्यादित राहण्याची शक्यता आहे. काही भागातून ते उमेदवार निवडून आणतील, पण एकूण आकडा साधारण 20 ते 30 जागांपर्यंत मर्यादित राहू शकतो. हे पक्ष सत्तेच्या बाहेर राहतील किंवा निवडणुकीनंतरच्या समीकरणात सामील होतील अशी शक्यता अधिक आहे. एकूणच पाहता सध्याच्या संकेतांनुसार मुंबई महानगरपालिका 2026 मध्ये सर्वाधिक जागा महायुतीच्याच पारड्यात जाण्याची शक्यता जास्त आहे आणि सत्ता स्थापन करण्याची पहिली संधीही त्यांनाच मिळेल. मात्र मतदारांचा अंतिम निर्णय, मतदानाची टक्केवारी आणि शेवटच्या टप्प्यातील राजकीय घडामोडी यावर अंतिम निकाल अवलंबून असेल. त्यामुळे ही निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत थरारक राहणार आहे. म्हणूनच 2026 ची BMC निवडणूक ही फक्त कोण जिंकणार एवढी सोपी नसून ती मुंबई कोणाच्या नेतृत्वाखाली पुढे जाणार याचा निर्णय करणारी निवडणूक आहे. आज जे अंदाज आहेत ते उद्या बदलू शकतात, पण एक गोष्ट नक्की, मुंबईकरांचा एक मत या निवडणुकीत इतिहास घडवणार आहे. जर तुम्हाला बातमी महत्त्वाची वाटली, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. अशाच प्रकारचे इन्फॉर्मेशन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.